आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण माझ्या अंजलीला तो देवांश जहागीरदार बघायला आला आणि दोघा माय लेकींची मती फिरली. पैसा दिसायला लागला ना हो, पण काय करणार, माझं इनेलीचं नशीब फुटतं. माझ्या लेकीनं भर लग्नात माती खाल्ली. झालं, हिने लगेच संधी साधली, डाव साधला आणि मांडवातच त्याच्या बरोबर लग्नाला उभी राहिली. हो, झाली जहागीरदारांची सून झाली. काय बोलणार बाई बाई, तो विक्रम इतका वेडा पिसा झाला होता बिचारा. कसा बसा सावरलाय माहितीये या सगळ्यातून. खूप वाईट वाटत होतं त्याच्याकडे बघ. पण खरं कधी लपून राहतं का सांगा मला, राहिलं का लपून? अहो शेवटी कोण कोण लागलीच त्या देवांश जहागीरदारांना. सईचे विक्रमचे फोटो मिळाले आधी. थोडे दिवस गेले आणि सईच्या विक्रमच्या लग्नाचं डेथ सर्टिफिकेटच मिळालं ना हो त्यांना. डेट सर्टिफिकेट नाही, ते मॅरेज सर्टिफिकेट का काय ते मिळालं. मग आता मला सांगा, अहो कुठल्या नवऱ्याला सहन होईल की आपल्या बायकोचं आधीच लग्न झाले. मग काढली हिला घराबाहेर असे सगळं. म्हणून सांगते त्या सईला इथनं बाहेर काढा बरं का. नाही म्हणजे त्या सई सारखी मुलगी इथे आपल्या बिल्डिंग मध्ये राहिली तर तुमची मुलं सुद्धा अशी कुणाला तरी फसवणारी व्हायची. हो मग म्हणून म्हणते तिला बाहेर काढा. उगाच कशाला ते बघा येतेच आहे मार्केटमध्ये. बघा बघा काही चेहऱ्यावर दिसतोय का फरक बघा. विचारा, चांगले प्रश्न विचारा, जाब विचारा तिला. मी बघते इथे जरा लपून गंमत बघते काय उत्तर देते तुम्हाला. हा विचारा विचारा. हा पवार काका, जोशी काकू, तुम्ही सगळे असे इथे का थांबला? नाही म्हणजे सोसायटीची मीटिंग वगैरे आहे का? हॅलो आई, जरा पटकन बाहेर ये ना. अगं तू ये तर तुला कळेल सगळं. बोला. सई, तू अशी असशील असं वाटलं नव्हतं ग. तेच तर, आमचा खूप विश्वास होता ग तुझ्यावर. उलट बिल्डिंग मधली सगळ्यात शहाणी मुलगी समजायचे ग मग तुला. अहो पण मी काय केले कळेल का मला? तू फक्त पैशांसाठी जहागीरदारांशी लग्न केलेस. पण तुझं एक लग्न झालेलं असताना तू दुसरं लग्न का केलंस? हे कोणी सांगितलं तुम्हाला? हे बघा, हे साफ खोटं आहे. बहुतेक तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अजिबात नाही, अगोदर गैरसमज झाला होता, पण आता समजतंय की किती खरी आहेस ते तू. काय कळलंय तुम्हाला? प्लीज मला तुम्ही सगळ्यांना स्पष्टपणे सांगा. मी सांगतो, तुझा नवरा विक्रम आला होता मगाशी बिल्डिंग मध्ये. काय? विक्रम इथे आलेला? हो. हे बघा, हे सगळं खोटं आहे. तो एक नंबरचा खोटारडा माणूस आहे. खोटं वागतोय तो. तुम्ही प्लीज त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला. अगं पण तू पैशासाठी इतक्या खालच्या थराला गेलीस? आणि तुझं एक लग्न झालेलं असताना दुसऱ्या पुरुषाबरोबर राहायला तुला लाज वाटत नाही? छी ग बाई, तुझ्यासारखी मुलगी जर आमच्या बिल्डिंग मध्ये राहत असेल तर मग आम्हाला तर कुठे तोंड दाखवायला जागाच राहणार नाही. बस. बस, तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? सई कशी आहे हे तुम्हाला माहित नाहीये का? आणि आज कोण कुठला माणूस तिच्याबद्दल वाटेल ते सांगतो आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता? वंस, म्हणजे इतके सगळे लोक जे बोलताय त्यांना खोटच ठरवताय तुम्ही. अहो त्यांनी काहीतरी पाहिलं, त्यांना काहीतरी दिसलं, ते पटलं म्हणूनच बोलतायत ना ते.
अगं वहिनी, मग कुणी काही बोलेल, आपल्या माणसाबद्दल खात्री नको का आपल्याला? आणि वहिनी, तुझ्या समोर लहानाची मोठी झाली आहे ना सई, तुला माहितीये ना? वहिनी जरा आठव ना, तुझ्यासाठी अंजलीसाठी सईनं काय काय केले ते. आणि आज सईची बाजू घ्यायची सोडून तू ह्यांच्या बोलण्याला दुजोरा देतेस. नाही, आजपर्यंत तू मला तिरकस बोलत आलीयस, तुझं ऐकत आलीयस, तुझं वाटेल ते वागणं मी सहन करत आली. पण आता नाही, सईच्या बाबतीत मी काही ऐकून घेणार नाहीये. तू आज सईची बाजू घ्यायची सोडून या परक्या लोकांसमोर सईला चुकीचं ठरवायला निघालीस. वहिनी जरा आठव, सई भांडली होती अंजलीची बाजू घेऊन या लोकांशी. हे सगळे लोक तिच्या विरोधात होते, पण फक्त सई तिच्या पाठी ठामपणे उभी राहिली. अगं, आपल्या माणसाकडे कोणी परक्या लोकांना जर बोट दाखवलं ना, तर एकटं सोडायचं नसतं, साथ द्यायची असते त्याची. आई आई प्लीज तू शांत हो ना. नाही सई, आज मी शांत बसणार नाही, बोलू दे मला. आजवर खूप टक्के टोणके खाल्लेत. तुझे बाबा गेल्यानंतर लोकांची खूप बोलणी ऐकलीत मी, पण आता नाही. आणि काय हो वहिनी, बिल्डिंग मध्ये काही झालं की सईची आठवण येते ना तुम्हाला मदतीसाठी? कुणाला दवाखान्यात न्यायचं असेल तर सई धावून येते. कुणाला कुठल्या कार्यक्रमासाठी तयार करायचं असेल तर सई त्यांचं आवरते. कुणाच्या मुलाला कुठला विषय अवघड जात असेल तर सई जाते शिकवायला. तुम्हाला सगळ्या गोष्टींसाठी सईची आठवण येते ना? मग आज काय झालं? आणि आज कोणी बाहेरचा माणूस येतो, तुम्हाला सई बद्दल सांगतो, तुम्ही चांगला त्याला धडा शिकवायला पाहिजे, तर हिची उलट तपासणी करता का? खूप प्रश्न पडले असतील ना तुम्हाला, पण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सई बरोबर देईल. आणि विक्रमचा आणि तिचा काही संबंध नाहीये ना, हे ती सिद्ध करेल. पण तोपर्यंत माझ्या लेकीकडे कोणी बोट दाखवला ना, तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेवायचं. तिच्या बाजूनं कोणी उभं असो किंवा नसो, मी सईला साथ देणार आहे. चल ग सई. हो बोला की काहीतरी, हो द्यायचं की काहीतरी उत्तर, नुसते उभे राहिले. देवा, काय होते बाळा? दीर्घ श्वास घे बघू, एक घोटभर पाणी घे. थँक्यू. बरं वाटतंय थोडं तरी? रिलॅक्स रिलॅक्स, आय एम ओके. भैरवीताईंनी डॉक्टरांना बोलवलं, येतच असतील. का काय येऊ दे, बघून घेऊ दे एकदा तुला. आई पाणी घे मला. मला नकोय पाणी, पाणी तू. आणि शांत हो. कशी शांत हो? आपण या लोकांना एवढं जवळचं मानतो, त्यांच्या सुखदुःखाला धावून जातो, आणि ही लोक अशी बोलतात. ऐकतं काय, मला तर इतका राग आला होता ना, वाटलं होतं की वरुण, असं नाही बोलायचं. बघ, आपण लोकांविषयी बोलताना एवढा विचार करतो, आणि ही लोक मात्र तोंडाला येईल ते बोलतात माझ्या सईबद्दल. आई बघ, तू प्लीज रडू नको ना, शांत हो. ताई, काय ग? आपल्या घराच्या बाहेर किरकोळ का जमा झाली होती? करून काय झालं? अरे मामा, तो विक्रम येऊन गेला आणि आता ते लोक ताईला त्यावरनं बडबडतात. अरे वा रे वा, कोणी काही बोलायला लागेल. आणि सगळ्या लोकांना माहिती आहे ना सई कशी आहे ते. तेच तर, म्हणून आईलाही वाईट वाटत होतं. आई पण खूप बडबडली त्यांना. बरं केलंस तू ताई. आणि काय झालं ललिता, सईच्या वतीने तू मांडलीस का नाही लोकांशी? बोलली ना. काय काय सांगतेस? पण सईच्या बाजूने नाही, सईच्या विरोधात बोलली. वाटलंच वा. मला खरंच खूप वाईट वाटलंय मधू. नाही, एरवी आपल्यात भांडण होतात,
पण आपण एक कुटुंब आहोत ना. बाहेरच्यांसमोर तरी आपण साथ सोडणार नाही असं वाटत होतं, पण माझा भ्रम होता तो. आई ती कोणाकडूनही काही काय अपेक्षा ठेवते. नाही तर काय आई, तुला इतका अनुभव येऊन सुद्धा तुला कळत नाही का ग की कोण आपलं आणि कोण परक? ए शाण्या, माझ्याच घरात उभं राहून मलाच परक म्हणतोयस? म्हणजे ही लोक नाही आहेत ना परकी. अगं मग तू का नाही भांडली त्यांच्या वतीने त्या लोकांबरोबर? अगं आपल्या अंजलीसाठी सई त्या लोकांबरोबर किती भांडली होती, आठवत आहे ना? आणि मग आज ही लोक जर का सईला बोलवत असतील तर ह्यांच्या वतीने तू नको का त्यांच्याशी भांडायला? हे बघा, सईनं आपल्या अंजलीची बाजू घेतली कारण अंजलीची बाजू खरी होती. इथे आपलंच नाणं खोटं काय? म्हणजे काय म्हणायचंय तुला वहिनी? तुला चांगलं माहितीये विक्रमचा आणि सईचा काही संबंध नाहीये. कशावरून? कशावरून? ए बाई, तू मेहरबानी कर आणि गप्प तर आतमध्ये निघून जा. जा. का? माझ्याच घरात मी का आत जाऊ? मला कसली भीती आहे? सईला करायला लाज वाटत नाही तर मला बोलायला कशाला वाटेल? मला लाज वाटेल ना असं मी काहीही वागलेले नाहीये मामी. हो का? मग तू विक्रम का सांगत सुटलाय सगळ्यांना? ही माझी बायको आहे, ही माझी बायको आहे का सांगतोय? हे बघ, जिथे धूर निघतो ना तिथे जाळ असतोच. अगं वहिनी, अंजलीचा मित्र तिच्यावर कसे कसे आरोप करत होता तेव्हा तू तिच्या बाजूने उभं राहिलीस ना. मग आता सईवर ही वेळ आली तर अशी का बोलतेस ग? कसे ना वंच, तुमच्या लेकीची आणि माझ्या लेकीची तुलनाच होऊ शकत नाही. माझी लेक आहे ना खूप साधी भोळी आहे. तिला कळलं सुद्धा नाही की हा हा म्हणता तिच्या बहिणीने तिला कसं फसवलं. ताईने कोणालाही फसवलेलं नाही हा. तेच तर, तेच. अरे तुझी बहीण इतकी घोळात घेते समोरच्याला, इतकं गोड बोलते की आपला गळा कापला गेला हे सुद्धा कळत नाही समोरच्या माणसाला. बिचारे देवांशराव, आज माझ्या लेकीचं त्यांच्याशी लग्न झालं असतं ना तर इतके सुखात असते ते. हा दिवस पाहिजे वेळ नसती आली त्यांच्यावर. ललिता, देवांशरावांचं सई बरोबर लग्न झालं ना म्हणून त्यांचा जीव वाचलाय हे जरा लक्षात ठेव. आपली अंजली आज सईमुळे सुखरूप आहे हे देखील लक्षात असू दे. नाही तर रस्त्यावरती राहायची वेळ आली असती तिला. काही आली नसती. तिची आई समर्थ आहे तिची काळजी घ्यायला. तुम्ही तुमच्या भाचीची काळजी घ्या. काय आहे, वंचनी तिकडे फार मोठं भाषण दिलं ना आता बाहेर म्हणून सगळे लोक नरमले. पण दरवेळेला लोक गप्पच बसतील असं सांगता येणार नाही. आता रोज कुणीतरी येणार, आपला दरवाजा वाजवणार आणि काहीतरी उलट सुलट बोलून जाणार. असं काही होणार नाही. तो विक्रम खोटा आहे हे सगळ्यांना लवकरच कळेल. वंच, जे कधीच घडणार नाहीये त्याची वेडी आशा का लावलीये तुम्ही? नाही, मी काय म्हणते वंच, तू विक्रम एवढं म्हणतोय तर या सईने पुन्हा लग्न करून टाकावं ना त्याच्याशी. उलट किती चांगलं आहे ना, त्याचं इतकं प्रेम आहे सईवर. सईला सुखात ठेवेल, तुम्हाला सांभाळेल, तुमच्या औषध पाण्याचा खर्च करेल, या वरूनच्या शिक्षणाचा खर्च करेल आणि गेला बाजार माझं कर्ज फेडेल. उत्तम आहे की. सई, तू पुन्हा लग्न करून टाकते विक्रमशी. उत्तम आहे. पास झालं मामी. मी ऐकून घेते म्हणून काही बोलशील का ग? आणि लग्न म्हणजे तुला काय भातुकलीचा खेळ वाटला जो रोज नवीन डाव मांडायला? माझं देवांश सरांसोबत विधिवत लग्न झालंय आणि हे त्यांच्या नावाचं मंगळसूत्र आहे. आमच्यामध्ये वाद झाले म्हणजे आमचं नातं तुटलं असं नाही होता. देवांश सरांशिवाय मी कुठल्याही परपुरुषाचा विचार कधीच करू शकत नाही. माझं नाव दुसऱ्या पुरुषासोबत जोडण्याची चूक केली आहेस ना तर ती चूक तू परत कधीच करू नकोस. माझ्या आणि देवांश सरांच्या मध्ये जर कोणी येण्याचा प्रयत्न केला ना तर ते मी कधीच सहन करणार नाही.
डॉक्टर, थँक्यू सो मच. मी फोन केल्या केल्या लगेच आलात तुम्ही. प्लीज कम. हे बघा आले डॉक्टर. हॅलो सर. हॅलो देवांश सर, काय झालं अचानक? नाही काही झालं काही नाहीये, असं जरा रेस्टलेस फील होत आहे. मी आईला आणि जानूला आणि आईला म्हणालो सुद्धा की नका डॉक्टरांना बोलू, पण त्या पण ऐकत नाही माझं. अहो तुम्ही खूप लकी आहात. तुमची काळजी करणारे एवढे सगळे लोक आहेत आणि तुम्हाला बरं केल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाहीत. दीर्घ श्वास घ्या. श्वास घ्यायला त्रास होतोय का? अजिबात नाही. बरं आहे ना सगळं? सगळं नॉर्मल आहे. नो नीड टू वरी. तुम्ही कसलं टेन्शन घेतलंय का? नाही टेन्शन असं काही नाही, पण सी डॉक्टर मी फ्रँकली सांगतो, ऍक्च्युली घरी बसायची सवय नाही आणि खूप दिवस झाले मी घरी बसून ऑफिसला जात नाही, ऑफिसचं काहीच काम होत नाहीये, त्यामुळे असं होतं आय गेस. कारण नेहमी डोक्याला काहीतरी खाद्य हवं असतं ना माझ्या, आणि आता काहीच मिळत नाहीये आय गेस, त्याच्यामुळे असं जरा रेस्टलेस फील होत आहे, बाकी काही नाही. आणि बरेच दिवस ऑफिसमध्ये नाही गेलाय तर कामं सुद्धा रखडली आहेत. देवांश आता ऑफिस जॉईन करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. इनफॅक्ट मी तर असं म्हणेन त्यांनी काम सुरू केलं तर यांची मेंटल हेल्थ चांगली होईल. ग्रेट. पण मग देवांश ट्रॅव्हल करू शकतो का? म्हणजे आउट ऑफ इंडिया बिझनेस ट्रिपसाठी जाऊ शकेल तो? आउट ऑफ इंडिया? नाही ताई, अहो आता कुठे बरा होतोय तो, आणि आज बघितलं ना एकदम रेस्टलेस झाला. तिथे परदेशात त्याला काही झालं तर मग आपण कोणीच नसणार. तरी काही प्रॉब्लेम होणार नाही. अशा अपघातानंतर असं रेस्टलेस फील होणं नॉर्मल आहे, आणि यापूर्वी तुम्ही ज्या नॉर्मल ऍक्टिव्हिटीज करत होतात ना त्या याच्या पुढेही करा. म्हणजे हळूहळू तुमची बॉडी जी आहे ती पूर्वपदावरती येईल. तुमचं रुटीन तुम्ही कायम करा. ओके? आणि भैरवी मॅडम हे प्रवास करू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त यांचा डाएट आणि औषधं या गोष्टींची काळजी घ्या. आणि यांना कुठल्याही प्रकारचा ताण जाणवणार नाही याची काळजी घ्या. आणि हो, मी तर तुम्हाला असं सजेस्ट करेन की यांच्यासोबत कोणाला तरी जाऊ द्या. सईला पाठवा ना देवांसोबत, म्हणजे तुमची काळजीच मिटेल. सई कुठे आहे? मी मागच्या वेळेस आलो तेव्हाही आमची भेट झाली नाही. देवळात गेली ती. तिला असं वाटतं की देवांश औषधांनी नाही तर तिच्या प्रार्थनेने बरा होईल. जेव्हा औषधं काम करत नाहीत ना तेव्हा प्रार्थना काम करते. आणि सई मॅच्युअर आहे, तिला या दोन्ही गोष्टींचा बॅलन्स कसा साधायचा हे चांगलं माहिती आहे. मित्र असं म्हणेन की सई यांच्यासोबत जाणार असेल तर बिनधास्त पाठवून द्या. आणि हो, ज्या दिवशी निघणार आहात त्याच्या आदल्या दिवशी मला इन्फॉर्म करा, म्हणजे मी यांच्या टेस्ट करेन आणि यांच्या टचमध्ये राहीन. आणि इतर काही विशेष करण्याची गरज नाही आहे. मी जी मेडिसिन दिली आहेत ती वेळेवर घ्या. टेक केअर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. नमस्कार.
सी ताई मी काय म्हणते, या बिझनेस ट्रिपला देवांशनी जाणं गरजेचं आहे का? नाही तर मग दुसरं कोणी जाऊ शकेल का? हो, पण डॉक्टर स्वतः म्हणालेत ना की देवांश ट्रॅव्हल करू शकतो. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? हो, पण मला खूप काळजी वाटते. नाही तर असं करूया का आपण, त्याला अजून एका महिन्यानी पाठवूया, म्हणजे तोपर्यंत तो चांगला ठणठणीत होईल, नाही का? महिन्याभराने? हा. काय बरी आहेस ना तू? म्हणजे एवढ्या सगळ्या डील्स काय करायच्या मग? नाही, महिनाभर काम नाही करायचं. तुला काय आपला बिझनेस बंद पाडायचा आहे का? आणि वहिनी, तुला बिझनेस मधलं काही कळत नाही तर जरा गप्प बसत जा ना. नाही जानू 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 रिलॅक्स आहे ग, मला काय होणार नाही, मी काळजी घेईन ना स्वतःची. आणि कसं आहे, मी पण जरा या सगळ्यातनं बाहेर पडलो, जरा दूर गेलो तर मला पण बरं वाटेल. असं म्हणतोस, हरकत नाही. पण मग डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तू सईला घेऊन जा तुझ्या बरोबर. हा, मी असं करते, मी सईला फोन करून बोलवूनच घेते. हा, सईला? हा. देवांश बरोबर बिझनेस ट्रिपला अंजली जाणार. काय? येस. नॉट पॉसिबल. सॉरी ताई, पण हे आम्हाला कुणालाच मान्य नाही. अंजली नाही जाणार. माझा डिसिजन झालेलं आहे. बिझनेस ट्रिपला अंजलीच जाणार, अँड दॅट्स फायनल. हॅलो,